नौपाड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्ष 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचं प्रभाग समिती कार्यालय बंद होतं, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण आणि रौद्र रूप धारण केलं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या, 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहनं, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसंच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त मिताली संचेती, जी गोदेपुरे, दिनेश तायडे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू गाडेकर आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहे त्याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र धुरामुळे गुदमरल्याने ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू शंकर गाडेकर वय वर्ष 53 आणि ठाणे अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे वय वर्ष 43 या दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच रात्रीच्या वेळेस 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचं देखील सांगण्यात आलं. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घातल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचं कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. याप्रसंगी महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि इतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि विविध विभागांना सूचना दिल्या. खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर तसंच आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की गावदेवी मार्केटमधील मृत सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं कबूल केलं. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच येत्या 10 दिवसात गावदेवी मार्केटचं काम पूर्ण करून 155 दुकानदारांना त्यांची दुकानं सुपूर्द करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे.